रामगिरी महाराज ने की नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी। महाराष्ट्र के कई जिलों में मुस्लिम उतरे सड़कों पर। विवादित बयान के बाद मुख्यमंत्री शिंदे। कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। महाराष्ट्र के सरला बेट के महंत रामगिरी महाराज कीर्तनकार महाराज है, प्रवचन करते हैं, कीर्तन करते हैं। इन्होंने गत गुरुवार 15 अगस्त को नासिक के सिन्नर तालुका में पंचाले गांव है, यहां पर एक धार्मिक कार्यक्रम के आयोजन के दौरान नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पर बेहद भद्दा बयान दिया, उनकी शान में गुस्ताखी की। बहुत संक्षिप्त तौर पर हम उनका ये बयान आपको दिखाएंगे, पूरा बयान दिखाने और सुनाने लायक नहीं है, तो ये बयान सबसे पहले आप सुनिए। इस्लाम धर्मामध्ये ज्या व्यक्तीला आदर्श मानलेला आहे मोहम्मद पैगंबर, या मोहम्मद पैगंबराचं जीवन चरित्र जर तुम्ही पाहिलं, या मोहम्मद पैगंबराने वयाच्या 50व्या वर्षी एका 6 वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे, आयशा म्हणून जी आहे। एक मनुष्य 50 वर्षाचा मनुष्य 6 वर्षाच्या मुलीशी लग्न करतो, यापेक्षा कोणता अत्याचार असू शकतो? ज्यांचे आदर्श असे आहेत ते काय वागतील? अब इस बयान के बाद महाराष्ट्र के नासिक, छत्रपति संभाजीनगर यानी औरंगाबाद और अहमदनगर, इन जिलों में मुस्लिम सड़कों पर उतरे, विरोध प्रदर्शन किया। और इन विरोध प्रदर्शनों के चलते येवला में, नासिक के येवला में, राहता में उनके खिलाफ पुलिस ने धार्मिक भावनाएं आहत करने का मामला दर्ज किया है। ये मामले एक तरफ दर्ज हो रहे और ऐसे में राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस तरह का विवादित और आपत्तिजनक बयान देने वाले महंत रामगिरी महाराज की उनके ही एक धार्मिक कार्यक्रम में जाकर के मुलाकात की और उन्हें सुरक्षा का आश्वासन भी दिया। यानी कि इशारों में न कहते हुए मुख्यमंत्री ने यह कह दिया कि आपने जो भी किया ठीक किया, आपके इस वक्तव्य का एक तरह से हम समर्थन करते हैं और आपको सुरक्षा देते हैं। संत परंपरा ही मोठी आहे, संतांच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत तुमच्या कामा। खरं म्हणजे अनेक लोक, अतिशय अनेक लोकांची कुटुंब जी आहेत दुःखातून सावरलेली आपण पाहतो, यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात। अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सहभागी झालेले आपण सर्व माझ्यासाठी साक्षात विठ्ठल स्वरूप आहात आणि म्हणून मी आपलं दर्शन घ्यायला आलोय। उसके बाद अंत में हम आपको बताएंगे किस तरह से अपने बयान पर महंत रामगिरी महाराज कायम है। टीवी 9 के सौजन्य से हम ये उनकी फिर एक बार जो है बाइट आपको दिखा रहे, बयान आपको दिखा रहे कि वो फिर किस तरह की भाषा का इस्तेमाल कर रहे हैं। विषय असा आहे की बांगलादेशामध्ये जो प्रकार घडला की आज कोट्यवधी हिंदूंवर अत्याचार होत आहेत। एक बातमी तर आमच्याकडे अशी आली की एका स्त्रीवर जवळजवळ 30 लोकांनी बलात्कार केला आणि अशा प्रकारचं भयंकर कृत्य जे घडत आहेत की कोट्यवधी लोक, कोटी दीड कोटी लोक बॉर्डरवर उभे आहेत हिंदू की आम्हाला भारतामध्ये तुम्ही प्रवेश द्या, कारण जगणं त्यांचं मुश्किल झालेलं आहे। तर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत आहेत। तर त्यावर प्रतिक्रिया देताना आम्ही सांगितलं की हिंदूंनी सुद्धा मजबूत राहिलं पाहिजे। उद्या भविष्यामध्ये बांगलादेशामध्ये जो प्रकार घडला तो आपल्याकडे घडू नये आणि अन्याय अत्याचार सहन करणं, अन्याय करणारा जसा अपराधी असतो तसं सहन करणं हा सुद्धा दोष आहे। आपण सहन का करावं? अन्यायाला प्रतिकार आपण केलाच पाहिजे। आपण आपला धर्म, आपली संस्कृती शांततेच्या मार्गाने चाललेली आहे, परंतु कोणी जर शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा वेळेला आणि आपण सुद्धा प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी। या दृष्टिकोनातून आम्ही जे काही बोललो ते आम्ही बोललेलो आहेत आणि त्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश हाच आहे की आपण सर्व हिंदूंनी मजबूत राहावं आणि संघटित राहावं। असंघटितपणाचा आजपर्यंत फायदा घेतला गेला महाराज, परंतु आता आपल्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे वैजापूर पोलीस ठाण्यात। आता आपली भूमिका काय असणार आणि पुढचं पाऊल काय असणार? नाही तर काय जे असेल ते असेल। गुन्हा जर